नमस्कार, माझं नाव आहे आनंद. तुम्हाला माहिती आहे, भारताचे सर्वात सफल विश्व नागरिक डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्यावर एक वेळ आली की ते आत्महत्या करणार होते. तर त्यांचं NDA मध्ये सिलेक्शन झालं आणि ते NDA मध्ये सिलेक्शन झाल्यावर त्यांच्याकडे रामेश्वरममध्ये जायचं होतं त्यांना सिलेक्शनसाठी. त्यांच्याकडे पैसे जाण्याचे नव्हते, तर त्यांची एक विवाहित बहीण होती. त्यांनी त्यांचे दागिने विकले आणि त्यांना जाण्यासाठी पैसे दिले. आणि त्या दागिन्यात सुद्धा फक्त त्यांना एकदा रामेश्वरमला जाता येत होतं आणि एका टायमाचं जेवता येत होतं. मग गेल्यावर त्यांचं सिलेक्शन झालं नाही. एकदम उदास चेहरा, नर्वस चेहरा करून बसले आणि 5-6च्या दरम्यान ऋषिकेश जवळ शिवानंद स्वामीजींचा मठ आहे, तिथे ते गेले. लक्ष्मणझुलाजवळ तिथे गेल्यावर 5-6च्या दरम्यान आत्महत्येच्या विचाराने गेलते. शिवानंद स्वामीजी जात होते, भ्रमण करत होते. तेव्हा त्यांनी पाहिलं की एक व्यक्ती आहे, उदास चेहरा, नाराज एकदम चेहरा, दुःखी चेहरा घेऊन उभा आहे तिथे. शिवानंद स्वामीजींनी विचारलं, काय झाले, का एवढा उदास चेहरा घेऊन का उभा राहिला? तर अब्दुल कलामांनी सांगितलं की असे माझ्या बहिणीचे मी दागिने विकले आणि इथे परीक्षा द्यायला होतो, त्यात माझं सिलेक्शन नाही झालं. आता माझ्याकडे जाण्याचे सुद्धा पैसे नाहीत, मला आत्महत्या करू वाटायला, माझा उपयोग नाही आहे, मी काहीच करू शकत नाही. तेव्हा शिवानंद स्वामीजी म्हणतात, देवानं तुला त्यात सिलेक्ट का नाही केलं माहिती आहे तुम्हाला? देवानं त्याच्यापेक्षा सुद्धा तुझ्या आयुष्यात काहीतरी मोठं लिहिलं, त्यासाठी तुला त्यात सिलेक्शन नाही झालं. तू आज रात्री मठामध्ये भोजन कर, सकाळी मी तुला जाण्याचे पैसे देतो, परत अध्ययनाला लाग, परत काहीतरी कर. तर त्या व्यक्तीने इतकं अध्ययन केलं, अमेरिकेची तानाशाही उडवून लावली. क्रायोजेनिक इंधनासाठी प्रधानमंत्री ज्याच्या दारात उभा होता ना, आपला दारात उभा करत होते ना प्रधानमंत्र्याला आपल्या, ते त्याची सुनामी आणली. मिसाईल क्षेत्रात, परमाणु क्षेत्रात भारताला उज्ज्वल नेलं, असे होते डॉक्टर APJ अब्दुल कलाम. आणि त्या माणसाला काही BJPचे टट्टू काय म्हणतात माहिती आहे? हे तर पाकिस्तानचा एजंट होता, हे तर पाकिस्तानला सपोर्ट करत होता. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमधनं बाहेर या आणि राजकारण्यांनो, एक हिंदू साधू आणि एका मुसलमान व्यक्तीचं बघा अगोदर कसं होतं. तवा काय नव्हतं ना, आता तुमचा हिंदू खतऱ्यात आला. कॉन्व्हर्सेशन आहे का तुम्ही हिंदू साधू आणि एक मुसलमान व्यक्तीमध्ये? जय हिंद.